नमस्कार मंडळी, मी समाधान राठोड. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व कमेंट करायला मात्र विसरू नका. तर चला आपण सुरू करूया आजचा विषय पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भात. महाराष्ट्र राज्य पोलीस हेड कॉन्स्टेबल व पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड यांची कर्तव्य व जबाबदारी आपण आज बघणार आहोत. होमगार्ड हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या एक स्वयंसेवी सुरक्षा दल आहे. याची नेमणूक विशेष परिस्थितीत, उदाहरणार्थ आपत्कालीन स्थिती व स्थानिक सुरक्षा धोक्यात असताना किंवा सणासुदीत किंवा निवडणुकीच्या काळात किंवा संकटकाळी पोलिसांना सहाय्य करण्यासाठी होमगार्ड यांची नेमणूक केली जाते. होमगार्ड हे दंगल नियंत्रण, बंदोबस्त, ग्रस्त झडती यामध्ये पोलीस दलाला सहकार्य करते. विशेष कार्यक्रम, उत्सव, निवडणुका, मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको इत्यादी वेळी बंदोबस्त करताना पोलिसांना सहाय्य करणे हे होमगार्ड यांचे कर्तव्य आहे. वाहतूक सुरळीत चालण्याकरिता मदत करणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या ठिकाणी मदत करणे, आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच पूर परिस्थिती, भूकंप, आग, दुर्घटना अशा आपत्तीमधून नागरिकांचे प्राण वाचवणे, मदत व पुनर्वसन कार्यात सहभागी होणे, बचाव कार्य करत असताना NDRF, SDRF या तुकड्यांना मदत करणे, गर्दी नियंत्रण व रांगेचे व्यवस्थापन अशा प्रसंगी मदत करणे, नागरिकांना योग्य माहिती देणे व त्यासाठी आणि मदतीसाठी तत्पर राहणे, महत्त्वाच्या सरकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानक व रुग्णालय इत्यादी ठिकाणी सुरक्षा पुरवणे हे होमगार्ड यांचं कर्तव्य आहे. VIP व VVIP बंदोबस्तात मदत करणे हे होमगार्ड यांचं कर्तव्य आहे. होमगार्ड हे पूर्ण वेळ पोलीस नसताना त्यांना गरजेनुसार ड्युटीसाठी बोलावले जाते. सेवा देताना हे सरकारी पोशाख, युनिफॉर्म घालतात, समाजसेवेची तयारी ठेवतात, शिस्तबद्धता आणि प्रामाणिकपणा ठेवतात. संकटात शांत राहण्याची क्षमता होमगार्डमध्ये आहे. शारीरिक क्षमता, फिटनेस चांगला आहे याची खात्री होमगार्ड यांनी करून घ्यावी लागते. यानंतर आपण पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अर्थात पोलीस कर्मचारी व पोलीस शिपाई यांचे कर्तव्य बघणार आहोत. कायद्याचे पालन हे निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे पालन होईल याची काळजी घेणे, कोणत्याही गैरकायद्याच्या किंवा संशयास्पद कृतीवर लक्ष ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणे व ग्रस्त मारणे, दिलेल्या क्षेत्रात नियमित ग्रस्त घालणे, गुन्हे रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी उपस्थित राहणे हे पोलीस शिपाई यांचं कर्तव्य आहे. योग्य पुरावे मिळाल्यास संशयित गुन्हेगारांना अटक करणे, अटक करताना कायदेशीर प्रक्रिया आणि मानवाधिकार यांची पूर्णपणे अंमलबजावणी करणे हे पोलीस शिपाई यांचं कर्तव्य आहे. वाहतूक नियंत्रण व सुरक्षा विभागामार्फत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवणे, अपघात, वाहतूक कोंडी यावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियम मोडणाऱ्यावर कारवाई करणे, आपत्कालीन स्थितीमध्ये अपघात, नैसर्गिक आपत्ती, आग, दंगल किंवा इत्यादी वेळी तात्काळ पोहोचून मदत करणे हे पोलीस शिपाई यांचे कर्तव्य आहे. कोणत्याही गुन्ह्याची किंवा FIRची बाबतची गुन्ह्याची प्राथमिक माहिती नागरिकांकडून घेऊन योग्य रीतीने FIR नोंदवणे, स्थानिक नागरिकांशी सतत संपर्कात राहणे, समाजातील प्रश्न तक्रारी समजून घेऊन वरिष्ठांकडे कळविणे, सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये, राजकीय सभामध्ये, उत्सवामध्ये, रॅलीमध्ये अधिक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे हे पोलीस शिपाई यांचं कर्तव्य आहे. VIP व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणे, गुप्त माहिती गोळा करणे, स्थानिक गुन्हेगारी टोळ्याविषयी माहिती गोळा करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट करणे, प्रामाणिकपणा दाखवणे, शिस्त ठेवणे, संयम राखणे, शारीरिक व मानसिक संतुलन व्यवस्थित राहणे, तंदुरुस्ती राहणे, वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता असणे पोलीस शिपाई यांचं हे नक्कीच कर्तव्य आहे. नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक देणे हे पोलीस कर्मचारी, पोलीस कॉन्स्टेबल यांचं काम आहे. यानंतर आपण पाहणार आहोत पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा जमदार यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य. कायदा व सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखणे,
गोंधळ, मारामारी, दंगल यास प्रतिबंध घालणे, धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात शांतता राखण्यासाठी बंदोबस्त लावणे, तपासकामी गुन्ह्याची FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नोंद घेणे व गुन्हेगारांचा तपास करणे, पुरावे गोळा करणे, आरोपींना अटक करणे, न्यायालयात हजर करणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणजेच जमदार यांचं हे काम आहे. सामाजिक सुरक्षा, मदत, स्त्री, मुले, वृद्ध व दिव्यांग यांना सुरक्षितता प्रदान करणे, हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू याचा शोध घेणे, नैसर्गिक आपत्ती, अपघात अशा प्रसंगी मदत व बचाव कार्य करणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणजे जमदार यांचे काम आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात आहे का हे पाहणे, ट्रॅफिक जाम असेल तर कमी करणे व अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे, हेल्मेट, सीट बेल्ट, सिग्नलचे पालन यावर लक्ष ठेवणे, गुप्तचर माहिती संकलन करणे, स्थानिक गुन्हेगार, समाजघातक तत्वावर लक्ष ठेवणे, आतंकवाद, नक्षलवाद यासारख्या गंभीर गोष्टीबद्दल माहिती संकलन करणे, गुप्त बातम्या मिळवून गुन्ह्याचे प्रतिबंध करणे, निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा पुरवणे किंवा सुरक्षेची व्यवस्था करणे, शासकीय नियमाचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणजे जमदार यांचं हे काम आहे. पोलीस स्टेशन हे फक्त गुन्हेगारांनाच पकडण्याचे ठिकाण नसून जनतेच्या सुरक्षिततेसाठी 24 तास कार्यरत असणारे केंद्र आहे. पोलिसांचे कार्य व्यापक असून त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते सामाजिक मदतीपर्यंत अनेक जबाबदाऱ्या येतात. पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी प्रत्येक गावात किंवा आपल्या नेमून दिलेल्या बीटमध्ये कायदा सुव्यवस्थाबाबत नेहमी नागरिकांच्या संपर्कात राहावे व नागरिकांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्याकरता सहकार्य करावे. पोलीस हेड कॉन्स्टेबल व आपल्या बीटमध्ये कोणतीही बेकायदेशीर कामे होत नाही ना याची काळजी घेणे जरुरीचे आहे. आपल्या बीटमध्ये दारू विक्री केली जात नाही याबाबत काळजी घेणे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांचं हे कर्तव्य आहे, गरजेचे आहे. छोटे छोटे गुन्हे घडल्यास त्यामुळे मोठे गुन्हे घडू नये म्हणून सर्व पंचांसमोर दोन्ही पक्षकारांना बोलावून गुन्हा आपसात मिटवून समज देणं हे सुद्धा पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्थात पोलीस जमादार यांचं कर्तव्य आहे. पोलीस हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ आहेच, परंतु गुन्हेगार व्यतिरिक्त इतरांना पोलीस कोणताही त्रास देऊ शकत नाही. जर एखाद्या पोलीस कर्मचारी यांच्यावर आपल्याला काही संशय आल्यास आपण पोलीस कर्मचारी यांची उघडपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. त्या रेकॉर्डिंगवरून पोलीस कर्मचारी हे आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल करू शकत नाही. मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना महिला पोलीस या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये येता कामा नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहिजे किंवा खबरदारी घेणं गरजेचं आहे. आज एवढेच. परत भेटूया पुढील भागात नवीन माहितीसह. धन्यवाद.